खरं सांगा, आपण चांगले आहे का वाईट आहे? या धर्ममंडपात अतिशय चांगला आहे, त्याने हात वर करा बरं. नाही बरं, जाऊ द्या. अतिशय वाईट आहे, त्याने हात वर करा. तुम्ही तुमच्याच मतदानानं सिद्ध केलं, महाराज आम्ही चांगले नाही. आणि आम्ही खरं सांगतो, खरंच आपण चांगले नाही वाईट आहे नाही. कुठून देऊ का तुम्हाला? आपण महाराज एवढ्या बहुसंख्येनं कीर्तनाला आलो. कीर्तनाला चांगली लोक येतात का वाईट लोक येतात? मी पहिला आहे, मला ऐकायला थोडं तुम्ही येत. बरोबर आहे, बरोबर आहे. चांगली म्हणून खरंच कीर्तनाला आलो, पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून झालो. या हसण्याचं तुका म्हणे इथे काहीतरी आहे. त्याचा अर्थ असा आहे, आपण म्हणावं तेवढे चांगले नाही, म्हणावं तेवढे वाईट नाही. याच्यासाठी साधूचा अवतार, देव अवतारी, संत अवतारी. देव अवताराला कुठून? हरी वैकुंठावनी. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही कुठून आला? आम्ही देव वैकुंठातून आला, संत वैकुंठातून आला. येण्याचं ठिकाण सारखं. देव आला का? धर्म रक्षणासाठी देव आला. धर्म रक्षावया अवतार घेशी. साधू आले का? धर्म रक्षावया कारणे साधू होता ते अवतार. प्रयोजन सारखं असं म्हणतात, बुवा देवाने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुखम करोती वाचाला. एखाद्या कृपा मुक्यावर देवाची कृपा झाली तर मुका बोलतो. ऐका ना, एखाद्या साधून जरी एखाद्या मुक्यावर कृपा केली तरी मुका बोलतो. देवा साधं बोलत नाही, शास्त्र बोलतो. मला बोलण्याचं मला प्रमाणानं बोलणार आहे. प्रमाण प्रत्येक वाक्याला आहे, पण तुम्ही प्रमाण दिली तर मला बोलायला नाही जमत. आलं का लक्षात? तुमचं प्रमाण चुकीचं आहे असं नाही बरं का. तुमचं प्रमाण योग्य आहे, पण मला माझा विषय मांडायचा आहे. देवानी कृपा केल्यावर मुकाच बोलतो, संतांनी कृपा केल्यावर रेडाही बोलतो. देव संतांच्या कृपेनं रेडा आपला साधा नाही बोलत, शास्त्र बोलतो. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध होता. हे सामर्थ्य आहे. देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे. देवाने कृपा केली म्हणे देवा पांगळा चालतो. पंगू लंगरे ते गिरी. देवाने कृपा केली तर पांगळा चालतो. साधूच्या कृपेनं पांगळा चालत नाही. अहो साधूच्या कृपेनं सुद्धा पांगळा काय हो? पांगळा चालेल यात विशेष नाही. प्रसंग सांगतो तुम्हाला. नाशिक जिल्हा सप्तशृंगी पर्वत. चौरंगी नाथाचे हातपाय पडून त्यांचं धड तिथं टाकलेलं. त्या वाटेला मत्स्येंद्रनाथ जात आहेत. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगी नाथाच्या हातपाय कलम केल्या धडावर पडलेली आहे. लक्षात आला हा चौरंगी आहे. दृष्टी टाकल्याबरोबर परिणाम काय झाला? ज्ञानेश्वरच्या 18 विद्या सांगतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी भग्न अवयव असणाऱ्या चौरंगीनाथाच्या धडावर पडली. पुन्हा त्यांना हातपाय फुटले, ते चालू लागले. काय सामर्थ्य नाही. पांगळ्याला चालवण्याचं काम जसं देव करतो तसे साधूही करतात. पांगळ्याला देव चालवतो. आमच्या संतांनी भिंत चालवली, इतिहास आपल्याला ज्ञात आहे. मला सांगायचं काय, म्हणून देव आणि संत सामर्थ्याच्या बाबतीत सुद्धा काही कमतरता नाही. देवांचे सामर्थ्य ते साधूचं. उलट पक्षी देवापेक्षा साधूचं सामर्थ्य अधिक आहे. कृष्ण अवतार झाला. आता दुधाची सर्वी घेतली, दार काढायला बाबा बाहेर आला. दार काढायला बसलेत. कुठं बसलेत माहिती आहे आपल्याला? राधेला पाहुणे बोलले बैल दुहती. बैलाच्या कासेतून कृष्णाने धार काढली आहे. कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. हे आमच्या साधूकडं आमचे तुकोबा आहे. फाल्गुन द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक भागीरथी नावाची कन्या शेवटी वेळ झाली. इंद्रायच्या डोहात कोणीनं उडी टाकली. शेवटी देव वैकुंठ लोकातून तुकोबाला खाली पाठवावं लागलं. तुकोबाला खाली आले. भागीरथीला कुडवाळलं. पोरीनं डोळे उघडले, पाहिलं म्हणे बाबा
तुम्ही अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले. बाबा वैकुंठाला गेलेले आतापर्यंत कोणीच आले नाही, तुम्ही कसे आले? तुकोबार म्हणे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. पुढे मग बाबा त्यांच्या 13व्या शपथेवर तासच लिहिलेले असते. काय आलं का लक्षात तुमच्या? काय कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुकाम कुठे गेले वैकुंठाला. दुःख करण्याचं कारण काय होते? याचा अर्थ त्याला माहित आहे तो घरापर्यंत नीट येत नव्हता, वैकुंठापर्यंत कसा जाईल याचा अर्थ आहे. फक्त त्याच्याविषयी आदर प्रगट केलेला असते. विषय चालला माझा पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आलो, पुरीनं हात धरला भागीरथीने म्हणे बाबा आता तुम्हाला जाऊ देत नाही, घरी चला. बाई एवढा वेळ नाही म्हणे बाबा नाश्ता करू, जेवायला करू. म्हणे बाई एवढा वेळ नाही. तरी तिनं नाश्त्याला शेवयाचा भात केला. आता शेवयाचा भात केल्यावर काय लागतं त्याच्यावर? दूध लागते. घरात पाहिलं दूध नव्हतं, गावात फिरली दूध भेटलं नाही. इतक्या लांबून आपले बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली, रिकामं दुधाचं भांडे घेऊन तुकोबाराच्या समोर खाली मान टाकून उभी होती. तुकोबारा सांगितलं पुरी नाराज होऊ नको. ते भांड आपल्या हातात घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबारा तिथं गेले. त्या वेलेश्वराची दगडी नंदीची पूजा, वेलेश्वराची पूजा केली. दगडी नंदी त्याच्याकडे आले, त्याला उभं केलं आणि त्याच्या कासेत हात घालून तुकोबारा वेलेश्वराची पूजा केली. दगडी नंदीच्या कासेत हात घालून दार काढली. ऐका, देवानी चेतन नंदीचं दूध काढलं आणि आमच्या संतांनी दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक? म्हणावं लागते देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक. राम अवतार, पंचवटी प्रतिकूल अवस्था, रावणानं स्वारी केली, सीतेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण बसलेला आहे. रावणाची पत्नी मंदोदरी जवळ आली. स्वामी तुम्ही खिन्न का? काय करू मंदोदरी? अगं पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो होतो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होणार. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणजे झालं काय? म्हणजे सीता मला वश होत नाही, सीता मला वश होत नाही. तिनं सांगितलं स्वामी तुम्ही नाराज होऊ नका, नाराज होऊ नका. तुम्ही एक करा, सीता पतिव्रता आहे, ती अन्याला मानायची नाही. तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या मायावी विद्येनं रामाचं रूप घ्या, सीता तुम्हाला वश होईल, सीता तुम्हाला वश होईल. हे मंदोदरीने सांगितल्यावर रावण हसू लागला. मंदोदरी सांगते मी तुम्हाला उपाय सांगतो, तुम्ही उपहास करता, हसता मला. अगं मंदोदरी तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं नाही घेतलं का अंतःकरणात स्थितीची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे तुम्ही? काय आदर्शता आहे देवा, त्याच्या सोंगात विकार नाही, जीवनात लांब राहिला.